जर तुम्हाला वारंवार चॉकलेट खायची इच्छा होत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता असू शकते। यासाठी तुम्ही चॉकलेट खाण्याच्या ऐवजी एक पिकलेली केळी खा। जर तुम्हाला वारंवार काहीतरी तळलेलं किंवा फ्राईड फूड खाण्याची इच्छा होत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये मिठाची अर्थात सोडियमची कमतरता असल्याचं ते लक्षण असू शकतं। अशा वेळी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे नट्स अर्थात बदाम, काजू किंवा अक्रोड खाऊ शकता। जर तुम्हाला कधी बिस्किट खाण्याची इच्छा होत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये ग्लुकोजची कमतरता असू शकते। अशा वेळी तुम्ही काळे मनुके किंवा अंजीर किंवा पेंडखजूर खाऊ शकता। जर तुम्हाला बर्गर खाण्याची इच्छा होत असेल तर तुमच्या शरीरामध्ये लोह किंवा आयर्नची कमतरता असू शकते। अशा वेळी तुम्ही त्याच्या ऐवजी पालकच्या भाजीचा कुठलाही पदार्थ खा। जर तुम्हाला पिझ्झा वारंवार खावा वाटत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिडची कमतरता असू शकते। अशा वेळी तुम्ही चिया सीड्स किंवा अक्रोड खाऊ शकता। आणि जर तुम्हाला वारंवार काही ना काही खावं वाटत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये पाणी कमी पडले अर्थात तुम्हाला डिहायड्रेशन झाले, तर अशा वेळी पोट भरून पाणी प्या।